आपण पाहतोय की सेकंड राऊंडचा पहिल्या फेरीतला दुसरा सामना लगेच आपण सेकंड राऊंडचा पहिला सामना देखील खेळवणार आहोत. सलामीची जोडी बेकरे संघाची आपण पाहतो. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय. फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते वर्णे संघाला. सलामीची जोडी नवीन आणि त्याचबरोबरीने सोमेश्वर आपण ही सलामीची जोडी पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज मयूर आपण पाहतोय. शौर्य 11 वर्णे या नावाने आज मात्र मैदानामध्ये दाखल झाला आहे तो वर्णे संघ. पहिला चेंडू आपण पाहतोय नवीन स्ट्राईकला. पहिला चेंडू लोबर पोल्टा चेंडू कन्वर्ट केलाय. फक्त दिशा दिली आहे. फिल्डर थोडीशीच फंबल पाहायला मिळाला. एक सिंगल वेगाने जरूर कंप्लीट केली. सिंगलच्या मदतीने टीमचा श्रीगणेशा अकाउंटमध्ये खुलं केलं जात आहे. 2 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. लगेच सिंगलचं डबलमध्ये डबलचं चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. हा देखील बॅकफूट पंच खेचायचा होता परंतु बॅटर बॉलचा प्रॉपर टायमिंग झाला नाही आहे. त्याला चेंडू निर्धाव या निर्धाव चेंडू संगतीने धावफलक स्थिरावलंय. आतापर्यंत त्याचबरोबर दिनेश दादा कराले बेकरे यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत. चला स्पीडअप करा. हा देखील वेगवान चेंडू होता. वेगवान त्याच पद्धतीने फटका खेचायचा होता. बॅट आणि बॉलचा टायमिंग झाला नाहीये. एक सिंगल पुनश्च वेगाने कंप्लीट. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 3 या धावसंख्येवरती. तीन धावा फलकावरती लागल्या जात आहेत. फुलटॉस चेंडू इथे मात्र व्ही शेप मध्ये अक्षरशः समोरून चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत मात्र चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. इथे आलाय सोमेश्वरच्या पाठ मधून एक चौकार. षटकाराच्या मदतीने चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 7 या अंकावरती. हा देखील समोर चेंडू उडवलाय. अक्षरशः स्क्रीनच्या ठोक्यावरून ठोकलाय. सोमेश्वरचा ब्रँड टाकवणारा हा एक अजून एक आलाय षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली तब्बल 13 या धावसंख्येवरती. 13 धावा धाव फलकावरती. फुलटॉस पुनश्च एकदा फक्त दिशा दिली आहे चेंडूला. चेंडू चालला थड मानला. इथे देखील आल्या 4 धावा. चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 17 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 1 देखील संपलाय. षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले त्या 17 या धावसंख्येवरती. कोणाला
प्रभाकर आलेत वर क्रमांक 2 मध्ये. हा देखील समोर चेंडू उडवलाय. इथे क्षेत्ररक्षक मात्र झालेत प्रेक्षक. त्यांना टाटा बाय बाय करत चेंडू चाललाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून पुन्हा एकदा मोठा बिगिट षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पुन्हा वाढली जाईल. जाऊन पोहोचतीये ती तब्बल 23 या धावसंख्येवरती. षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने हा देखील ऑन साईडला पटका खेचायचा होता. बॅट ऑन बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव छोटे सांगत होते 23 धावा धाफलकावरती. ते बी धावा धाफलकावरती लागल्या जात आहेत. इथे देखील कव्हरच्या डोक्यावरून उडवला चेंडू. डिपेक्षा कव्हरला चेंडू तिथे फिल्डर गेलेत. एक सिंगल वेगाने 2 धावसंख्या पूर्ण देखील केल्यात. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 25 या धावसंख्येवरती. रिवासाठी स्विचचा फटका आपण पाहतोय. दर्जेदार मास्टर माइंडने केलेला चेंडू आपण पाहतोय. अक्षरशः गोलंदाजाचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये नवीन यांच्याकडून पाहायला मिळतोय. अजून एक आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे 29 या धावसंख्येवरती. नवीन करायला आपण पाहतोय चांगली आणि संयमी सुरुवात. एक षटकार एक चौकार 2 दुहेरी धावा. सोमेश्वर मसनेच्या पाठमधून 2 चौकार 1 षटकार देखील पाहिला. हा देखील पटका आता फसला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? मनोज आले स्वतः. छेल देखील झाली आहे ड्रॉप. इथे आली सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 2 मैदानामध्ये चालू असताना आपण पाहतोय धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 30 या धावसंख्येवरती. हा देखील आडव्या बॅटीतून प्रहार चढवला. इथे देखील क्षेत्ररक्षक पाहू शकाल आपण. छेलची ट्राय करायचं होतं परंतु एक टप्पा अडवण्यासाठी गेले होते आणि ही ते मात्र पाहायला मिळते आपल्याला. इथे आलाय चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावसंख्येवरती.
फुलटॉस चेंडू होता आणि ह्याच्यावरती मोठा विकेट करायचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅट अँड बॉलवरती संपर्क झाला नाही प्रॉपर पाहिजे तसा. दोन पंचांमध्ये आता डिस्कस केला जाईल. यार बिमरसाठी रिव्ह्यू करण्यात आलाय, पंचांकडून रेफर करण्यात आलाय. दोन मिनिटं गोंगाट करू नका. येस इट इज अ नो चेंडू. तिसऱ्या पंचाने देखील सांगितलंय नो चेंडूचा इशारा, म्हणजे 1+1 अशा 2 धावा. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 36 या धावसंख्येवरती. आता पुढचा चेंडू मात्र फ्री हिटचा असेल. इथे मात्र फ्री हिटच्या चेंडूवरती बिगेट करण्याचा प्रयत्न. इथे स्वतः गोलंदाज आले, झेल देखील पकडली आहे, परंतु काय घडलं ते, ज्या वेळेस फ्री हिटचा चेंडू नसता तर इथे फलंदाज बाद झाला असता. ज्या वेळेस साध्या सिंपल कॅचेस आपण सोडतो आणि कठीणातली कठीण कॅच आपण मात्र पकडतो देखील, परंतु हेच सूत्र आहे आपण पाहतोय. इथे मात्र जीवनदान मिळाले समेश्वर मसने यांना. आणि पाहायला गेलं तर 2 धावसंख्या कंप्लीट 2च्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचली ती 38 या धावसंख्येवरती. 38 धावा धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती. हा देखील पंचांकडे पुनश्च एकदा मोठा बिगिट पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडू पंचांचा इशारा येणं बाकी आहे. वन टप्पा अखेरी चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, आलाय चौकार. इथे देखील अशा नजरेने पाहत राहिला होता. हा देखील अलॉंग द कार्पेंटे आपण पाहतोय लॉंगनला फिल्डर मनोज तयार आहेत. एक सिंगल वेगाने दुसरीच्या प्रयत्नाला नवीन धावलेत. 2 धावसंख्या पूर्ण देखील झाली आहे. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचली ती 46 या धावसंख्येवरती. कालच्या दिवसात विचार केला हाय स्कोर मॅच जिथे संघाने उभारली होती 66 धावसंख्येची. आज मात्र सर्वात मोठी त्या कालच्या दिवसामध्ये अर्धशतकीय खेळी देखील पाहिली. 18 चेंडू 57 धावसंख्येची दर्शन यांची. पुढे येऊन डान्सिंग डाऊनने चेंडू खेळलाय मनोज. आपण पाहतोय चेंडू घाले येतील तत्पूर्वी एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचती आहे ती तब्बल 47 या धावसंख्येवरती. दोन 2.3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 47 धावा धाव फलकावरती. हा देखील ऑन साईडला आपण पाहतोय प्रहार डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल वेगाने कंप्लीट केली, दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि फंबल झालं लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 2 धावसंख्या कंप्लीट 2च्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचेल ती 2 धावसंख्या कंप्लीट केली आहे 49 धावा धाव फलकावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. हा देखील आपण पाहतोय थोडासा हळुकानी दिली आहे. चेंडू चाललाय लॉंग लेग क्षेत्र थर्डमॅन क्षेत्राकडे, तिथे मध्ये अडवण्यात यश मिळालंय. इथे देखील पाहतोय आपण 2 धावसंख्या कंप्लीट 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 51 या धावसंख्येवरती.
कमी करतो 2 रन. आता चौकार गेला ना लास्टच्या बॉलला. चौथीवर आहे ना. हा आला षटकार आणि या षटकाच्या मदतीने षटक क्रमांक 3चा देखील खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा टोटल झाल्यात. चौकार आला आपण या चौकार आला आपण या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या टोटल धावा धाव फलकावरती 53 धावा धाव फलकावरती 53 झालाय. 53 थोडस स्कोरर कडून थोडीशी गफलत झाली होती. करेक्शन केलं आणि लगेच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. 53 धावा धाव फलकावरती. दादा थोडस मिस्टेक झाली होती. मिस्टेक तुमचे 12वे खेळाडू इथं आमच्यापर्यंत आहेत. सर्व आहेत तुमचे जवळजवळ अर्धा गावाचा व्यासपीठावरती आहे तुमचा. आम्ही काही गफलत करू शकत नाही स्कोर कार्डमध्ये. 53 धावा धाव फलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर लागली आहे. चौथ्या ओव्हरला सुरुवात होती. ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्क सज्ज झालाय. हा देखील ऑन साईडला प्रहार चढवला. इथे मात्र एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली आहे. दुसरीच्या प्रयत्नाला फंबल झालाय. लगेचच इथे 2 धावा कंप्लीट. 2च्या मदतीने 55 धावा आता धाव फलकावर. 55 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. नो चेंडू. यस पंचांचा इशारा आहे. साईड चेंडूचा नो चेंडू आपण घोषित करता म्हणजे 1+ अजून धावसंख्या ऍड होईल. जाईल 56 धावा. 56 धावा धाव फलकावरती. हा देखील फिरून केल्याचा प्रयत्न सफल देखील ठरलाय. चेंडू चाललाय लॉंग लेग क्षेत्राकडे. इथे देखील आलाय चौकार. फ्रीच्या चेंडूवर द्यायला चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे तब्बल 60 या धावसंख्येवरती. 60 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. बिनबाद 60 धावसंख्या. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये तल टोकून आपण पाहतोय. सोमेश्वर मसने आपण विचार केला तर 12 चेंडू 37 वरती खेळतोय. नवीन करायला आपण पाहतोय. 10 चेंडू 21 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळी करतोय. चांगली बॅटिंग दोन्ही बॅट्समॅन कडून पार्टनरशिप पाहायला मिळते आपल्याला. तब्बल 60 धावसंख्येची पार्टनरशिप होत असताना आपण पाहतोय. हा देखील बॅटची लिंगेज घेतली आहे. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप कडे परंतु थोडस थांबलाय आणि हे ते मात्र सिंगल कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि ही ते फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये नवीन आपण मात्र मैदानाच्या बाहेर आलेत. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 61 या धावसंख्येवरती आणि सोमेश्वर मसने वैयक्तिक 13 चेंडू आणि 38 धावसंख्येवरती खेळी करत आहेत. इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल का या स्पर्धेमधली दुसरं अर्धशतकीय खेळी पाहायला मिळेल का? कालच्या दिवसामध्ये दर्शन ठाकरेने लगवलेलं 18 चेंडूमध्ये 57 धावसंख्येची इनिंग साकारलेली आज देखील पाहायला मिळेल का? हा देखील समोरून चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक पाहतोय आपण तैनात आहेत. एकच सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 62 या धावसंख्येवरती. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रशांत. हा देखील फटका फसलाय. स्वतःच्या फलुत्र्यामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. झेल देखील केलाय कॅरी आणि हा अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. प्रशांत हाच तो तरी पाठ.
इथे देखील पाहतोय आपण रंगला थोडंसं फंबल झालं क्षेत्ररक्षकाकडून, फिरक्या घेतोय गिरक्या घेतोय, चेंडू हडवलाय परंतु दुसऱ्यासाठी आपण पाहू शकाल 2+ विकेट आपण पाहू शकाल. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे 64 या धाव फलकावरती आपण पाहतोय. नाही नाही नो चेंडू आहे एक 7 बॉल मग विश्लेषण करतो थांबा मी 2 मिनिटं. पहिला चेंडू नो आहे, दुसरा चेंडू चौकार आलाय, तिसरा चेंडू 1+ विकेट आली आहे, चौथा चेंडू परत सिंगल आली आहे, 5वा चेंडू आलाय विकेट, 6वा चेंडू आलाय 2+ विकेट. माझ्याकडे 7 चेंडू दाखवतोय, तू बघ एकदा. 2 मिनिटं पंच. स्कोर कार्ड वरती 5च बॉल दाखवतोय. एक पहिला चौकार आहे त्याच्या, पहिला चौकार पण आलाय ना. अरे चौकार लिहिलाय ना, पहिला चौकार आहे, दुसरा नो आहे, पहिला नो आहे, चौकार आहे ना एक पण भाई त्यात. पहिला चौकार आहे, नंतर नो ला 2, नंतर डबल चौकार. सर पहिला नो आला, पहिला चेंडू नो दिला ना तुम्ही, पहिला चेंडू साईड नो दिला जाता आणि त्याच्यानंतर चौकार आलाय. एक ओव्हर मध्ये एकच नो आहे ना. हा मग ऐका, पहिला चेंडू नो आला, त्याच्यावरती 2 रन. अरे नाही रे सर, पहिला चौकार ना मारला ना, पहिला साईड नो दिलाय. काय रे तुम्ही असं काय करता रे. बरोबर सर, एक बॉल बाकी आहे, एक बॉल बाकी आहे. पहिलाच नो चेंडू टाकलाय आणि त्याच्यानंतर बरोबर आहे, स्कोर कार्ड वाल्याचं बरोबर आहे सर, एक बॉल बाकी आहे. टोटल रन किती झाले माहिती आहे का? टोटल रन झाल्यात 64. 64 रन टोटल धाव फलकावरती. निशान बागडे तिसरा चेंडू आहे, आपण पाहतोय व्यासपीठावरती संभाजी दादा टोकरे यांचं शुभागमन झालंय आणि ह्या चेंडूवरती आलाय षटकार. षटकाची केली आहे सांगता चांगली षटकाराने आणि या षटकारच्या मदतीने 70 धाव फलकावती लागल्यात. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 71 धावसंख्येची गरज मात्र असणारे विजयासाठी टीम शौर्य 11 वर्णय संघाला.
हॅलो. तर चला सलामीची जोडी रबाडा झाली आहे. साईराज आणि त्याचबरोबर प्रभाकर ही सलामीची जोडी रबाडा झाली आहे. चला टीम विक्री संघ आपण चला लगेच फिल्डिंग सजवा. प्रभाकर आणि साईराज ही आनंद आणि प्रभाकर ही सलामीची जोडी रवाना झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज उमेश आपण पाहतोय. यस व्यासपीठावरती विराजमान असणारे संभाजी दादा टोकरे यांचा शुभ सन्मान केला जातोय. मायेची शाल सौंदर्याचे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन मात्र या व्यासपीठावरती त्यांना सन्मानित केलं जात आहे. हा देखील लोवर बोल्टचा चेंडू कव्हर मधून चेंडू उडवलाय. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल वेगाने दुसरीच्या प्रयत्नाला निघाले. 2 धाव संख्या कंप्लीट गेली आहे. तिसरीच्या प्रयत्नाला होईल का प्रयत्न परंतु थांबवलंय पहा आपण. 2 धावा फलकावरती ऍड. 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. हा देखील आपण पाहू शकाल निर्धाव चोरीची सांगता होती. निर्धाव चोरीच्या संगतीने धावफलक स्थिरावलाय 2 अंकावरती. हा देखील आडव्यातून प्रहार चढवला. क्षेत्रक्षे पोहोचतील का? क्षेत्रक्षे पोहोचेपर्यंत चेंडू सीमारेषा ओलांडली आहे. इथे आला काऊ कॉर्नर मध्ये चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे. ती 6 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती आली दुहेरी धाव. नंतर चेंडूवरती आला डॉट चेंडू. त्याच्यानंतर आला चौकार. टोटल धाव फलकावरती 6 लागल्यात. या देखील आडव्यातून प्रहार चढवला. क्षेत्रक्षे पोहोचेपर्यंत इथे देखील अडवण्यामध्ये यश मिळालंय. एकच सिंगल वेगाने कंप्लीट केली आहे. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पुनश्च बदलेल जाऊन पोहोचती आहे ती 7 या धावसंख्येवरती. 7 धाव फलकावरती लागल्या जात आहेत. टीम शौर्य 11 वर्णे या संघाची आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती उमेश आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालतोय. आडव्यातून प्रहार केलाय. गोली पॉईंट मध्ये ट्रॅव्हल करतोय. क्षेत्रक्षे पोहोचेपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या पुनश्च वाढली जाते. जाऊन मात्र पोहोचेल ती 9 या अंकावरती. नऊ धावा फलकावरती लागल्या जात आहेत. यस रनअप मध्ये व्यत्यय येत असताना पाहायला मिळतो आपल्याला गोलंदाज. आपण आता मात्र पुन्हा स्टान्स घेऊन सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती उमेश. हा गोलंदाज आपण पाहायला मिळतो. हा देखील ब्लॉकल चेंडू. ब्रह्मसरचा मारा केला होता. मिडॉन आणि मिडॉफच्या मधोमध चेंडू अडवण्याचा प्रयत्न. सिंगल्स डबल मध्ये कन्वर्ट. 2च्या मदतीने तिसरीचा प्रयत्नाला निघालेत परंतु थांबवलाय. 2च्या मदतीने षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात. तर तब्बल 11 धावा. तत्पूर्वी आपण जाऊया सत्कार समारंभाकडे. आपले इथे उपस्थित असणारे संभाजी दादा टोकरे यांचा शुभ सन्मान केला जाईल. तर निहाल यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मात्र संभाजी दादा टोकरे यांचा मात्र शुभ सन्मान करायचा आहे. कॅमेरामॅन आपण देखील मंचावरती छायाचित्र कव्हर करा. लगेचच मंचावरती इथे सन्मान केला जातोय. अतिथी देवो पाहुण्यांचा इथे यथोचित मान सन्मान मात्र केला जातो या व्यासपीठावरती.
जय हनुमान क्रिकेट संघ आंबिवली आयोजित शिवसेना चषकामध्ये आपण पाहतोय जेवढे जेवढे पाहुणे उपस्थित असतात तेवढे तेवढ्या पाहुण्यांचा मायेची शाल सौंदर्याचे पुष्पगुच्छ आणि एक स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मानचिन्ह देऊन या स्पर्धेच्या वतीने त्यांचा सत्कार मात्र केला. तर गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये गजानन आलेत. गजानन गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू लावली अपील पंचांकडे पाहायला मिळाली. पंचांकडे लावली अपील. पंचांनी दात मात्र पेटाळून लावली आहे. पेटाळून लावली आहे पाहू शकाल आपण. हा चेंडू आलाय निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. त्याचबरोबरीने मंचावरती उपस्थित असणार दिनेश दादा कराले यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. या त्यांना देखील विनंती असेल आपण देखील त्यांचा सन्मान करावा. इथे देखील समोर चेंडू उडवला आहे. काऊ कॉर्नरला मात्र फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल मात्र कंप्लीट झाली आहे. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुनश्च जाऊन पोहोचते ती 12 अंकावरती. दिनेश दादा कराले पाहतो आपण. वडवली गावचे ग्रामस्थ आहेत. बेकरे गावचे ग्रामस्थ आहेत आणि त्यांचा मात्र इथे सन्मान केला जातोय. यस कॅमेरामॅन देखील आपण छायाचित्र कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा फलकावरती. हा देखील बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच खेचायचा होता. बॅटवरती प्रॉपर टायमिंग चेंडू आला नाहीये. मिस टाइम पाहायला मिळाला. इथे एक सिंगल मात्र वेगाने कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुनश्च वाढली जातीये. जाऊन पोहोचेल ती तब्बल 13 धावसंख्येवरती. 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा असताना पाहायला गेलं तर 13 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आउटसाइड ऑप्शन अशालभूत नजरेने पाहत राहिला पंचांकडे. पंच सांगतायत की सेफ डिलिव्हरी. इथे देखील आला चेंडू निर्धाव आणि या निर्धावाच्या संगतीने धावफलक 13 वरती. भरपूर मोठा प्रवास आहे धावसंख्येचा आणि तो प्रवास सुखरूप पार पाडायचा होता परंतु ते जमलं नाही अजूनपर्यंत. 13 वरती धावसंख्या स्थिरावली आहे. फुलटॉस चेंडू आणि थेशावरती एक विकेट करायचा प्रयत्न आणि तो झालाय देखील सक्सेसफुल. चेंडू गेलाय. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. एक टप्पा घेत चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आला आनंदच्या बॅटमधून चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहायला मिळतीये. जाऊन पोहोचेल ती 17 धावसंख्येवरती. 17 धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय. हा देखील पुनश्च कबरच्या डोक्यावर उडवला चेंडू. हा देखील चेंडू थांबणार नाहीये. हा देखील चेंडू चाललाय 1 टप्प्याखेरीस. अजून एक चौकार. षटक क्रमांक 2 देखील मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 11 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 10 धावा. टोटल 21 धावा धावफलकावरती. आता 12 चेंडू आणि विजयासाठी 12 चेंडू आणि 48 धावसंख्येची अजूनही गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये पराग आलेत. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये 12-48 समीकरण आपण पाहतो. प्रति षटक 24 धावसंख्या सरासरी राखायची आहे. पहिला चेंडू ब्लॉकर ब्रह्मसेचा मारा खोदून चेंडू काढत आहेत. ऑन साईडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मात्र कंप्लीट. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुनश्च वाढली जाईल. जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवरती. हा देखील ऑन साईडला प्रहार देखना फटका पाहायला मिळतोय. इथे चेंडू चाललाय पाहायला मिळालं तर डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून ठोकलाय आनंदच्या बॅटमधून. अजून एक चौकार.
चौकाराच्या मदतीने 26 धावा फलकावरती आपण पाहतोय. 2.2 चेंडूचा खेळ समाप्त. 26 धावा फलकावरती. प्रतिषटक पाहायला गेलं 24 धावसंख्येची सरासरी राखायची आहे आणि इथून अजून 2 मोठे पटके आले, 2 ते 3 मोठे पटके आले तर कमबॅक करू शकतो शौर्य 11 वर्णाई वर्णे संघ. हा देखील फटका बैठक शॉट पाहायला मिळतोय आणि हा सुरेक्षा या चेंडूवरती डिस्क्वेअर लाईक शॉट डोक्यावरून एक टप्पा केरीस. अजून एक आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने पाहायला गेलं तर 30 धाव फलकावरती आपण पाहतोय. सलगचे पाहायला गेलं तर आपण 4 चौकार पाहायला मिळाले फलंदाज आनंदच्या बाटमधून. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती 2 चौकार. त्याच्यानंतर प्रभाकर आले स्ट्राईकला, स्ट्राईक दिली त्याला आनंदला एक सिंगल घेऊन. त्याच्यानंतर आनंदच्या बाटमधून अजून 2 चौकार. म्हणजे टोटल पाहायला मिळालं 4 बॉल्सवर 4 चौकार आनंदने ठोकल्यात. 30 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2.3 चेंडूचा खेळ समाप्त. 30 धावा फलकावरती अजून 39 ची इथून गरज आहे. हा देखील पाहतोय आपण फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. यस हा चेंडूला निर्धाव चेंडू संघटनेने धावफलक स्थिरावलाय. ते आता 30 धावसंख्येवरती आता 8 चेंडू आणि विजयासाठी 39 धावसंख्येची गरज आहे. 2 जर का मोठे पटके आले तर शिरकाव करू शकतो. हा चेंडू चांगला पाडला. टेकअप होत असताना अतिरिक्त बाउन्स देखील जास्त दिला नाहीये. सम्यरीन डिलिव्हरी पाहायला मिळेल. अजून एक चेंडू निर्धावाच्या संगतीने धावफलक स्थिरावलाय 30 वरती. 7 चेंडू 39 ची गरज आहे. हा देखील आउटसाइड ऑफ स्टंप. पंच सांगतायत का चेंडू देखील स्क्वेअर. अभंतरच्या मदतीने धावसंख्या होईल जाऊन पोहोचेल ती 31 या धावसंख्येवरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहतोय तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू आपण पाहतो. 7 चेंडू आणि 38 धावसंख्येची अजूनही गरज आहे. हा देखील समोरच्या याच्यामध्ये मिळाफला क्षेत्रशेक तैनात होते. थोडी झाली आहे चुकी आणि ही ते फलंदाज पोचलाय का प्रतीक्षा करतायत. पहा ते पाहणी करतील आणि त्याच्यानंतर आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. येस चेक करायचं आता. तिसऱ्या पंचांची मागणी. पंचांना डाऊटफुल थोडं वाटतंय संदीप गायकवाड सरांना आणि त्यासाठी चेकिंग देखील आता केलं जाईल. डिसिजन पेंडिंग आपण पाहतोय. यस फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद असेल. OUT आउट. वाईट बॅट होती आणि तेवढ्या क्षणाला गोलंदाजांनी केलेली कामगिरी चोख. षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालाय. धावफलकाचा विचार केला तर अवघ्या 31 धावा धावफलकावरती आता 6 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. पहिल्या विकेट आपण पाहायला गेलं तर तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती पडलाय. आता इथून पाहायला गेलं तर काही उर्वरित 6 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे गोलंदाजी मार्क वरती. तुषार आलेत गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू सुरेख फेकताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू मात्र चांगल्या प्रतीचा पाहायला मिळाला आपल्या गोलंदाजाकडून.
डॉट शेवटी सांगत होती निर्धाव जोडे संघटने धावफलक स्थिरावला येते 31 वरती. पूर्णतः औपचारिकता बाकी राहिली असंच म्हणावं लागेल आता या सामन्यामध्ये. हा देखील फटका जोरकस मारण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक पोहोचतील का. नो मास लँड मध्ये हे चेंडू आता पडला असंच म्हणावं लागेल. इथे एक सिंगल मात्र कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 32 या धावसंख्येवरती. पूर्णपणे औपचारिकता बाकी राहिली. थोड्या छोट्या छोट्या चुका अक्षरशः पाहायला गेलं तर शौर्या 11 वर्णे संघाला मात्र महागात पडल्यात. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आज झालेल्या चुक्या, कॅचेस, ड्राफ्ट भरपूर चुका झाल्या मागील पहिल्या पूर्वार्धामध्ये. हा देखील फटका आता फसलाय. स्वतःच्या फळोत्यामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, ही देखील झेल सोडली गेली आहे. हा देखील आला चेंडू निर्धाव. 3 चेंडूचा काळ समाप्त झालाय आणि अवघ्या 32 धावा धावफलकावरती. पूर्णपणे औपचारिकता बाकी राहिली. चला मानगाव संघाचा आपला कर्णधार चला या लगेच टॉस बॉक्समध्ये. येस आपण पाहतो की इथे देखील आली एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल 33 वरती. हा देखील टॅपकलला चेंडू आपण पाहतोय. बॅकफूट पंच पण तो क्षेत्रक्षक टाकणार आहेत. कोणती चुकी करणार नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक जरा टीम शौर्य 11 वर्णे संघाला लागणारा सलगचा 3रा हादरा. शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहतोय आणि आपण पाहतो या स्पर्धेसाठी मात्र घरी बसून जरी ही लाईव्ह स्पर्धा पाहत असेल तरी पण बुतिवली गावाचे उत्कृष्ट खेळाडू म्हणजेची नेहमी नावरूपाला आलेला गणेशजी कोंडे यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आपण सहर्ष स्वागत करू. या स्पर्धेला देखील त्यांच्या सदिच्छा त्यांनी भेट देताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचे देखील कौतुक करूया आपण. त्यांचा देखील आभार या स्पर्धेच्या वतीने. नाही आमच्या कॉमेंट्रीसाठी त्यांनी देखील 500 रुपयाचं आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. त्यांनी आम्हाला पाठवण्यात आलं आहे. त्यांचा देखील आम्ही मनापासून आभारी आहे. आमच्यावरती असंच प्रेम राहू द्या गणेशजी कोंडे साहेबांचं. त्यांचा देखील आम्ही मनापासून शतशः आभार आणि या स्पर्धेच्या वतीने त्यांचं देखील स्वागत करू. या स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा देखील दिल्यात. त्यांचं देखील आम्ही मनापासून गोड कौतुक आणि अभिनंदन आणि आभार देखील व्यक्त करू. आणि हा सामना जिंकला तो अष्टविनायक बेकरे संघाने. तर नेक्स्ट मॅच आपण जरूर